Hello dear student, welcome to my YouTube channel Chemistry by Jagdish Wag. डिअर स्टुडंट PYQ सिरीज सुरू झाली आहे. काल मी तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं कंप्लीट 1 आवरचं व्हिडिओ दिलं होतं ज्याच्यामध्ये आपण PYQ सॉल्व्ह केले. सेकंड व्हिडिओ मी तुम्हाला कालच दिली होती ज्याच्यामध्ये केमिकल कायनेटिक्सचे आपण 20 MCQ सॉल्व्ह केले होते जे प्रिव्हियस इयरचे होते 2020चे. नाव दिस इज पार्ट 2 ऑफ द केमिकल कायनेटिक्स. आपण केमिकल कायनेटिक्सचा हा पार्ट 2 बघतो. याच्यामध्ये आपण 21 ऑनवर्ड्स MCQ सॉल्व्ह करणार आहोत. सो ज्या मुलांना क्लास 12चं प्रिपरेशन जे सुरुवात करताय त्यांना क्लास 12चं प्रिपरेशन सुरुवात करताना जर महाराष्ट्र बोर्डची तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या प्रोफाईलची माझ्या टेलिग्रामची लिंक दिली आहे. त्या लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकताय. तुमचं क्लास 12चं प्रिपरेशन माझ्यासोबत करू शकताय. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट विथ द केमिकल कायनेटिक्स PYQ सिरीज पार्ट 2. चलो क्वेश्चन नंबर 21 आपण कंटिन्यू करूया. सो दिस इज क्वेश्चन नंबर 21. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन the concentration of reactant decreases from 0.2 to 0.1 molar in 100 minutes. What is the rate constant of the reaction? तुम्हाला रिएक्शनचा रेट कॉन्स्टंट काढायचा आहे म्हणजे काय काढायचं आहे? के काढायचं आहे. ओके. आणि त्यांनी काय सांगितलंय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिक्रीजेस फ्रॉम 0.2 टू 0.1. मला सांगा 0.2चं 0.1 झालंय म्हणजे कॉन्सन्ट्रेशन हाफ कमी झालंय, अर्धवट झालंय ना डायरेक्टली. सो हे कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी जो टाइम लागतो ना त्या टाइमला आपण काय बोलू शकतोय? टी हाफ बोलू शकतोय. याचा अर्थ हे जे 100 मिनिट्स मला दिले इट इज नथिंग बट इनडायरेक्टली व्हॅल्यू ऑफ टी हाफ. सो टी हाफ दिलाय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय, फायनल कॉन्सन्ट्रेशन दिलंय. मग आता या रिएक्शननुसार आपण के ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करणार? सो के इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. स्टँडर्ड इक्वेशन आपण वापरलंय. सो विच इज इक्वल टू 0.693 अपॉन टी हाफ. टी हाफची व्हॅल्यू आपण किती घेतोय? 100 घेतोय. हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार. जर मी पॉईंट शिफ्ट करून घेतले तर दॅट इज 0.693 इंटू 10⁻⁻2 विच इज इक्वल टू 6.93 इंटू 10⁻⁻3. असा ऑप्शन आहे. ऑप्शन डी इज करेक्ट. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. Next question. Question number 22. 1 minute only. So question number 22. A first order reaction is 75% completed in 60 minutes. रिएक्शनला 75% कंप्लीट होण्यासाठी 60 मिनिट्स लागलेत. द टाइम रिक्वायर्ड फॉर इट्स 50% कम्प्लिशन. द 75% कम्प्लिशनसाठी 60 मिनिट्स लागत आहे तर 50% कम्प्लिशनसाठी किती वेळ लागला असेल? बघा या टाईपचे प्रॉब्लेम्समध्ये बऱ्याचदा थोडी डिफिकल्टी मुलं फेस करतात. टेन्शन घ्यायची गरज नाही. या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करणार आपण? नाव इनिशियली तर ऑब्व्हियसली 100%च असणार आहे. नो डाऊट इनिशियली किती असणार आहे? 100% असणार आहे. आपण याच्या बेसिसवरती आधी सॉल्व्ह करू आपण. सो आय एम गोइंग टू राईट हिअर व्हॅल्यू ऑफ 80. 80 इज इक्वल टू 100 मायनस 75 आपण केले, आपल्याला मिळाले 60 मिनिट्स. सॉरी इट इज 25. इट इज 25. सो इट इज 25. आणि जो टाइम आपल्याकडे आहे जो काही कम्प्लिशनसाठी लागला दॅट टाइम इज 60 मिनिट्स. तो टाइम आपण इथे मेन्शन करतोय 60 मिनिट्स. आता आपल्याला इक्वेशन हे सॉल्व्ह कसं करणार? आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. सो के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to the base 10 A0 upon 80 which is equal to 2.303 अपॉन टी. टाइम आपला दिलाय 60 log to the base 10 A0 upon 80 that is 100 upon 25. So 2.303 upon 60 log to the base 10 of 4. ओके की ज्याची व्हॅल्यू किती असते? 2.303 अपॉन 60 मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ 4 आपल्याला घ्यायचा आहे की जो असणार आहे 0.6020. आणि जर आपण हे सगळे कॅल्क्युलेशन जर केले प्रॉपरली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे विच इज इक्वल टू 0.0231 पर मिनिट. ही व्हॅल्यू फक्त कोणाची मिळाली? आपल्याला के ची मिळाली.
आता आपल्याला पोहोचायचं काय की मला एक सांगा 50% कम्प्लिशन बोललेत ना, मला सांगा एखादी रिएक्शन 50% कम्प्लीट होते म्हणजे ती रिएक्शन हाफ होते आहे, मग आपण हाफ लाईफचे इथे यूज करून घेणार. सो अकॉर्डिंग टू हाफ लाईफ इक्वेशन T half is equal to 0.693 upon K, which is equal to 0.693 upon K. Value of K is 0.0231. हे जर पूर्णपणे सॉल्व केलं तर आपल्याला एक्झॅक्टली आन्सर मिळतंय 30 minutes. So according to this we go with option A. Next question number 23. What is the molecularity and order of following reaction if rate law is this? तुम्हाला रेट लॉ दिलाय आणि एक रिएक्शन पण दिले. इझी क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन शक्यतो येणार नाही कारण हा खूपच इझी लेवलचा क्वेश्चन असतो. मोलेक्युलरिटी म्हणजे काय की त्या रिएक्शन मध्ये किती नंबर ऑफ मोल्स इन्व्हॉल्व्ह झालेत. सो ओझोनचा एक आहे आणि ओ तर एकच आहे, असा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करायचं आहे की एक्झॅक्टली क्वेश्चन नंबर 23. सो फॉर दिस क्वेश्चन हे झाले मोलेक्युलरिटीच्या बाबतीत डिस्कशन. मोलेक्युलरिटी तुम्हाला इथे एक्झॅक्टली बघूनच कळतंय की मोलेक्युलरिटी किती असणार आहे. 1+1 इथे 2 असणार आहे. आय एम गोइंग टू राईट हिअर मोलेक्युलरिटी इज इक्वल टू 2 आणि रिएक्शनची ऑर्डर पण फाइंड आउट करायची. या रेट लॉ वरून आपल्याला रिएक्शनची ऑर्डर कळते. O3 ची पॉवर 1 आहे, O ची पॉवर 1 आहे, ऑर्डर किती असणार आहे 2. मोलेक्युलरिटी सुद्धा 2च आहे आणि रिएक्शनची ऑर्डर सुद्धा 2च आहे. So for this question, we go with option D. Option D is correct. Next question number 24. For the first order reaction, A gives B. If concentration of A is equal to 1 molar and rate is 4 into 10 raised to minus 2 molar per second, what is the rate constant for the reaction? Reactionचा rate constant ची व्हॅल्यू किती असणार? बघा, for this question how we can go? त्यांचं काय म्हणणं आहे की जी रिएक्शन आहे ती फर्स्ट ऑर्डर आहे. फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन ही जी काही रिएक्शन आहे ती काय आहे फर्स्ट ऑर्डर. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए दिलंय आणि तुम्हाला रेट पण दिलाय आणि तुम्हाला रेट कॉन्स्टंट काढायचं आहे. जर ती फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असेल तर मी असं लिहू शकतो ना की रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 1. हे मी लिहू शकतो अकॉर्डिंग टू गिवन डेटा. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला रेट कॉन्स्टंट काढायचा आहे म्हणजे तुम्हाला के इज अवर टार्गेट. तुम्हाला रेट देऊन टाकलाय त्याने रिएक्शनचा रेट तुम्हाला किती दिलाय विच इज इक्वल टू 4 इंटू 10 रेज टू मायनस 2 आणि तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 1 मोलर. सो आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. सो फॉर दिस क्वेश्चन के बिकम्स या इक्वेशनवरनं मी के चं इक्वेशन लिहितो आहे. के इज अवर टार्गेट. सो के इज इक्वल टू रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. रेट आपल्याला दिलाय 4 इंटू 10 रेज टू मायनस 2 अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 1 मोलर. सो विच इज इक्वल टू 4 into 10 raised to minus 2. So for this question we go with option A. Next question number 25. One minute only. I'm just going to drink water. Let's continue with the question number 25. For the reaction, twice NOBr gives twice NO plus Br2 gas. The rate law is reaction साठी तुम्हाला rate law दिलाय. Okay, if rate constant is this, K तुम्हाला दिलाय and concentration of NOBr is also given, what is the rate of reaction? खूप इझी म्हणजे प्रॉब्लेम मध्येच फॉर्म्युला पण देऊन टाकलाय त्यांनी. दिलेल्या रिएक्शन साठी तुम्हाला रेट लॉ काय दिलाय. रेट दॅट इज आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr रेज टू पॉवर 2. आता याच्यामध्ये तुम्हाला आर फाइंड आउट करायचं आहे, रेट फाइंड आउट करायचं आहे. के ची व्हॅल्यू दिली बघा तुम्हाला. रेट कॉन्स्टंट इज 1.62
सो ती व्हॅल्यू पुट करणं आपण 1.62 मल्टिप्लाय बाय, इथे मेन्शन केलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr. Concentration of NOBr is given, so I'm going to write here it is 2 into 10 raised to minus 3. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr इथे मेन्शन केलं आहे, त्याचा स्क्वेअर आपल्याला करावा लागेल. आता हे फक्त सिम्प्लिफाय करणार आपण. सो आफ्टर सॉल्विंग दिस क्वेश्चन आन्सर कसं येणार बघा, 1.62 ॲज इट इज, इथे 2चा स्क्वेअर आपण करतोय 4 मल्टिप्लाय बाय 10 raised to power minus 6. So R is equal to 6.48 into 10 raised to minus 6. So for this question, we go with the option C. We go with option C. Next question, question number 26. In the reaction, twice SO plus O2 gives twice SO3. The rate of appearance of SO3 is this much. The rate of disappearance of O2 is. या टाईपचा प्रॉब्लेम आधी दोनदा सॉल्व्ह केलाय. सो या क्वेश्चनला आपण सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 26. दिलेली रिएक्शन इथे मी मेन्शन करतोय. दिस इज गिवन रिएक्शन. अकॉर्डिंग टू गिवन रिएक्शन, अकॉर्डिंग टू गिवन प्रॉब्लेम, त्यांचं काय म्हणणं आहे, रेट ऑफ अपीअरन्स ऑफ SO2 जे दिलंय तुम्हाला, दॅट इज d बाय dt ऑफ SO3. ही व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली, विच इज इक्वल टू 4 इंटू 10 raised to minus 4. आणि तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे डिसअपिअरन्स ऑफ O2. सो या रिएक्शनचा वापर केला तर आपल्याला O2 हे टार्गेट आहे आणि SO2 ची व्हॅल्यू दिली. मग तुम्ही या दोघांसाठीच इक्वेशन सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे. आपण ते सॉल्व्ह कसं करणार, सो मायनस d बाय dt ऑफ O2 विच इज इक्वल टू प्लस 1/2 d बाय dt ऑफ SO3. सो याला फक्त आपण सिम्प्लिफाय करणार, विच इज इक्वल टू 1/2 d बाय dt ऑफ SO2 तुम्हाला किती, SO3 d बाय dt ऑफ SO3 तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे, विच इज इक्वल टू 4 इंटू 10 raised to minus 4. याला आपण सॉल्व्ह केलं, विच इज इक्वल टू 2 इंटू 10 raised to minus 4. दिस इज अवर आन्सर. फॉर दिस क्वेश्चन करेक्ट आन्सर इज ऑप्शन C. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 27. Which among the following is an example of pseudo first order reaction? Okay, तर pseudo first order reaction हे नेमकं काय असतं, म्हणजे काही रिएक्शन असे असतात की ज्या हायर ऑर्डर असतात बट दे आर फाउंड टू बी फर्स्ट ऑर्डर, त्याला आपण म्हणतो pseudo फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो या ऑप्शन ABCD मध्ये हायड्रोलिसिस ऑफ इस्टर जी रिएक्शन आहे, हायड्रोलिसिस ऑफ इस्टर, हे इस्टर आहे, इस्टरचा हायड्रोलिसिस आपण करतोय. सो दिस रिएक्शन इज अन pseudo फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आता ही का pseudo कन्सिडर करायची, कारण हे जे काही इस्टर आहे आणि वॉटर आहे, या दोघांमध्ये जे काही वॉटर आहे ना ते एक्सेस क्वांटिटीमध्ये असतं आणि हे एक्सेस क्वांटिटीमध्ये असल्यामुळे त्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज करत नाही, इट रिमेन सेम, इट रिमेन कॉन्स्टंट. सो आफ्टर कॅल्क्युलेशन मीन्स आपण हे सॉल्व्ह करू किंवा आपण ही रिएक्शन बघूया आता की या रिएक्शनचा जर आपण रेट लॉ लिहिण्याचा प्रयत्न केला, या रिएक्शनचा आपण जर ऑर्डर काढण्याचा प्रयत्न केला तर आपण असं लिहू शकतोय, रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COOCH3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2. आता हे जे काही H2चं कॉन्सन्ट्रेशन आहे, एक्सेस वॉटर असल्यामुळे हे पण कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असतं. मग इथे आपण मेन्शन करतो रेट इज इक्वल टू K इंटू CH3COOCH3 इंटू K डॅश. का K डॅश लिहिलं, कारण या H2चं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट का आहे, कारण तो खूप एक्स्ट्रा क्वांटिटी, लार्ज एक्सेस क्वांटिटीमध्ये, त्याच्यामध्ये हे थोड्याफार प्रमाणात इस्टर जरी ऍड केलं तर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार नाही. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट आहे म्हणून त्याची व्हॅल्यू आपण मेन्शन करतोय K डॅश. सो K इंटू K डॅश दोघंही कॉन्स्टंटच आहे. मग आता ठीक आहे, आपल्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, याची फक्त पॉवर राहिली किती आता 1. सो ही रिएक्शन कुठली झाली, इट इज pseudo फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हे जे एक्झाम्पल आहे, इट इज एक्झाम्पल ऑफ pseudo फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ऑप्शन D इज करेक्ट. Next question. What is the average rate of reaction when change in concentration of product is 0.05 molar in 20 minutes? तुम्हाला ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन काढायचं आहे. सेपरेट आहे बघा, आपल्याकडे दोन टाईपचे रेट आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. आपण इथे काय मेन्शन करतो, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन, ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू काय फॉर्म्युला, अगदी स्टार्टिंगचा चॅप्टरच्या सुरुवातीलाच फॉर्म्युला आहे, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट
चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन चेंज इन टाइम चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट जे आपल्याला प्रोव्हाइड केले 0.05 अपॉन चेंज इन टाइम किती आहे 20. दोघांचा रेशो घ्या, तुम्हाला आन्सर मिळते 0.025. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 29. In a reaction, A plus B2 gives AB plus B. The rate of reaction is directly proportional to the concentration of A and independent of concentration of B2. What is the simple question आहे? तुम्हाला सिम्पली काय काढायचं आहे? रेट लॉ काढायचा आहे. क्वेश्चन नंबर 29. So, according to given data, I can write rate is directly proportional to concentration of A only and it does not depends on concentration of B. सो डायरेक्टली आपल्याला इक्वेशनच मिळते ना, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. झालं आन्सर आपलं. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. ऑप्शन इज करेक्ट. का? कारण इथे बीचा काही रोलच नाहीये. बीचा रोल का नाही आला? कारण इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय की रेट ऑफ रिॲक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ B2. म्हणजे B2 वरती त्या रिॲक्शनचा रेट डिपेंड नाहीये. मग इथे कुठल्याच इक्वेशन मध्ये तुम्हाला बी नाही दिसला पाहिजे होता, कारण त्याचा काही रोलच नाही ना. मग असं इक्वेशन कुठलं आहे? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. The rate of reaction is R1 is equal to K A raised to power A B raised to power B. If concentration of A is double and that of B is half, the new rate R2, then what is the ratio R2 upon R1? हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट. क्वेश्चन नीट समजून घ्या. तुम्हाला त्यांनी R1 दिलेला आहे. R1 इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू पॉवर A, कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेस टू पॉवर B. हे गिवन आहे. हे गिवन आहे. एकच मिनिट. सो हे तर गिवन डेटा आहे. त्यांचं काय म्हणणं आहे? इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज डबल अँड दॅट ऑफ B इज हाफ. तुम्हाला ए ला डबल करायचंय, बी ला हाफ करायचं. मला सांगा मग नवीन रेट इक्वेशन कसं येईल? R2 इज इक्वल टू के इंटू ए ला डबल करायचे म्हणजे मी असं लिहायला पाहिजे ट्वाइस ए रेस टू पॉवर ए, आणि बी ला हाफ करायचे म्हणजे मी असंच लिहिणार B/2 रेस टू पॉवर बी. याला थोडं सिम्प्लिफाय जर आपण करून घेतलं, याला आपण सिम्प्लिफाय केलं, आपण काय करू, हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी दोघांना सेपरेटली मेन्शन करू, म्हणजे आपल्याला इक्वेशन असं मिळणार R2 इज इक्वल टू के इंटू. बघा इथे हा जो 2 आहे, 2 रेस टू पॉवर ए आहे, त्याला मी इथे सेपरेट आउट करतोय, के इंटू 2 रेस टू पॉवर ए अपॉन या 2 रेस टू पॉवर बी आहे, 2 रेस टू पॉवर बी आहे, आणि मग ब्रॅकेटमध्ये उरणार काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेस टू बी. त्याला थोडं सॉल्व्ह केलं. R2 इज इक्वल टू के इंटू 2 रेस टू ए मायनस बी. बघा ना, इथे मी काय केलं, मॅथमॅटिकल फॉर्म्युला यूज केलाय. इथे जी काही पॉवर आहे बी ती वरती जाणार, ती मायनस होणार. सो आपण इथे मेन्शन केलंय ए मायनस बी, आणि पुढचा पार्ट ॲज इट इज ए रेस टू ए बी रेस टू बी. इथेपर्यंत आपण पोहोचलो आहे. आणि मग हा समजा आपण याला R2 डिक्लेअर केलं, सपोज दिस इज R2. त्यांनी त्यांचा पण रेशो घ्यायला लावलाय, R2 अपॉन R1 सॉल्व्ह करायला लावलाय. सो आय एम गोइंग टू सॉल्व्ह दिस. R2 अपॉन R1 सॉल्व्ह करायचं आहे. R2 ची व्हॅल्यू किती आहे ती आता आपण पुट केली, दॅट इज इक्वल टू 2 रेस टू ए मायनस बी. आधी 2 घेतलं काय फरक पडत नाही, मल्टिप्लाय बाय के मल्टिप्लाय बाय ए रेस टू ए बी रेस टू बी टोटल डिवाइडेड बाय R1. R1 ची व्हॅल्यू किती आहे? के इंटू ए रेस टू पॉवर ए बी रेस टू पॉवर बी. यातला बराचसा पार्ट आता कॅन्सल होऊन जाणार. उरलं काय ते चेक करा. R2 अपॉन R1 इज इक्वल टू 2 रेस टू ए मायनस बी. एवढा सगळा पार्ट उरलाय. सो असा ऑप्शन आपल्याला बघायचा आहे, 2 रेस टू ए मायनस बी. R2 अपॉन R1 इज इक्वल टू, हे आन्सर शोधायचं आहे, दॅट इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. The reaction twice NaCl gives twice NO2 plus Cl2 takes place in 2 steps. Step 1, Step 2. Identify reaction intermediate. रिॲक्शन इंटरमिडिएट शोधणं खूप सोपं असतं. इंटरमिडिएट शोधायचा कसा असतो? असा स्पेसिस जो पहिल्या रिॲक्शनच्या प्रॉडक्ट साईडला असेल आणि तो स्पेसिस दुसऱ्या रिॲक्शनच्या रिॲक्टंट साईडला असेल, असं आहे का चेक करा. द आन्सर इज क्लोरीन. क्लोरीन हा पहिल्या रिॲक्शनला प्रॉडक्ट साईडला आहे आणि तोच दुसऱ्या रिॲक्टंटमध्ये
दुसऱ्या रिएक्शनमध्ये ॲज अ रिॲक्टर म्हणून वापरला जातोय. तर अशा स्पेसिसला आपण म्हणत असतो इंटरमिजिएट. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, 1 मिनिट ओनली. Question number 32. In the reaction, twice SO2 plus O2 gives twice SO3. The disappearance of SO2 is given. What is the rate of appearance of SO3? एकदम सोपा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन म्हणजे या टाईपचा क्वेश्चन बऱ्याचदा विचारला गेलाय. सो रिएक्शनचा आपण विचार केला, डिसअपिअरन्सचा रेट तुम्हाला दिलाय. कोणाचा डिसअपिअरन्स? SO2 चा रेट दिलाय. म्हणजे मी ते असं मेन्शन करू शकतोय, -1/2 d बाय dt ऑफ SO2, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 1.28 इंटू 10⁻⁻5. आणि रेट ऑफ अपीअरन्स ऑफ SO3 काढायचा आहे. अवर टार्गेट इज टू फाइंड आउट d बाय dt ऑफ SO3. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण काय करणार मग, तुम्हाला SO2 ची व्हॅल्यू दिली आहे, SO3 फाइंड आउट करायचं आहे. या दोघांसाठी आपण सेपरेट इक्वेशन मेन्शन करून घेऊ. दॅट इज इक्वल टू 1/2 d बाय dt, इथे 1/2 येणार. ओके, 1/2 मायनस 1/2 d बाय dt ऑफ SO2 इज इक्वल टू प्लस 1/2 d बाय dt ऑफ SO3. यांना सॉल्व करणार आपण. सो आफ्टर डुईंग कॅल्क्युलेशन, आता दोघं एकमेकांना डायरेक्टली इक्वलच आलेत. ते हाफ हाफ ते कॅन्सल होऊन जाणार. उरलं काय मग, फक्त उरलं काय, डायरेक्टली व्हॅल्यू आहे तशीच उरणार आपली. सो SO2 ची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली. SO2 ची व्हॅल्यू तुम्हाला किती प्रोव्हाइड केली? 1.28. सो SO2 ची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली विच इज इक्वल टू 1.28 इंटू 10⁻⁻3, की जे आन्सर कोणाचं असणार आहे? SO3चा आन्सर असणार. सो आता प्रॉब्लेम या केसमध्ये असं झालंय, इथे आपण प्रिंटिंग मिस्टेक किंवा टायपिंग मिस्टेक म्हणू शकतोय. बट या केसमध्ये जर आपण बघितलं की d बाय dt ऑफ SO2 आणि d बाय dt ऑफ SO3 चं आपण कम्पॅरिझन केलं, तर रेट ऑफ डिसअपिअरन्स ऑफ SO2 आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO3 या दोघांचा रेट ऑलमोस्ट सेमच आहे. मग दोघांचा रेट ऑलमोस्ट सेमच आहे, तर आपण या इक्वेशन मध्ये आपलं जे आन्सर आलंय, नाही, ऍक्च्युली इथे एक मिस्टेक आहे. मिस्टेक कशी आहे? ही टायपिंग मिस्टेक असणार आहे. इथं -3, सॉरी, इथे माझीच मिस्टेक झाली, इथे 5. हा ठीक आहे, ही मिस्टेक तर आपण करेक्शन केलं. बट इथली जी व्हॅल्यू आहे ना, हीच व्हॅल्यू आपल्याला नियर अबाउट बघायची आहे. इकडचा पार्ट आहे तसाच, हे कॅन्सल केले आपण सगळे. d बाय dt ऑफ SO3. ओके, आता एक पहिले करेक्शन मी ते करून घेतो. ही जी व्हॅल्यू किती आहे? 5 आहे, ती मेन्शन केली 5. फक्त ही व्हॅल्यू तुम्हाला कुठे भेटत नाहीये. बट मग तुम्हाला याच्या क्लोज आन्सर कुठलं असणार आहे? याच्या क्लोज तुम्हाला आन्सर कुठला आहे? ऑप्शन बी. यू गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. So we go with question number 33. For a first order reaction takes 40 minutes for 30% decomposition. What is the half life? Easy question आहे बघा. टाइम तुम्हाला दिला आहे विच इज इक्वल टू 40 मिनिट्स, आणि हे 40 मिनिट्स लागतात तुम्हाला 30% डिकम्पोज होण्यासाठी. 30% डिकम्पोज होते म्हणजे काय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑब्विसली 100च घेणार तुम्ही, आणि इथे आपण 80 मेन्शन करणार विच इज इक्वल टू 100 मायनस 30 विच इज इक्वल टू 70. सो आपण आधी के कॅल्क्युलेट करणार. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी, 2.303 अपॉन टी log to the base 10 A0 upon 80, which is equal to 2.303 upon t, which is equal to 40 log to the base 10 A0 upon 80, that is 100 upon 80 ची व्हॅल्यू आपण इथे घेतोय 70 मेन्शन केली. सो आपण हे सॉल्व करणार. सो विच इज इक्वल टू 2.303 अपॉन 40 log टू द बेस 10. हे फक्त आपल्याला सॉल्व करावं लागेल, की जे आहे 10/7. 10/7 जर आपण सॉल्व केलं, त्याची व्हॅल्यू पूर्ण मल्टिप्लाय केली, तर तुम्हाला फायनल इथे मी फक्त लिहितोय 10/7. आणि जर कम्प्लिटली सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळणार 0.00892. हे आन्सर कोणाचं मिळालंय? केचं मिळालंय. अजून प्रॉब्लेम नाही संपलाय. सो पुढच्या स्टेपमध्ये काय कळलं? हाफ लाईफ. सो हाफ लाईफ इज इक्वल टू
half life is equal to 0.693 upon k, which is equal to 0.693 upon k, which is equal to 0.00892. हे आपण सॉल्व करणार 77.8 per minute. For this question, we go with option B, 77.8. Next question, question number 35. So now in this question, what they given? In a reaction, N2 plus thrice H2 gives twice NH3. The rate of, I think same problem याच्या आधी पण आपण सॉल्व केलेला आहे. मी तुम्हाला रेफरन्स नंबर देऊन ठेवतो त्या क्वेश्चनचा. सेम प्रॉब्लेम सॉल्व केलाय. अमोनियाचाच आहे तो सुद्धा क्वेश्चन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 ला तुम्ही फॉलो करा. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यू बदलल्या आहेत, बाकीचं काहीच नाहीये. त्यामुळे आता सॉल्व करण्यासाठी म्हणजे त्याची काही वेळ वाया घालण्याची गरज नाहीये. सेम तुम्ही सॉल्व करायचा आहे. आणि बरं ठीक आहे, चला सॉल्व करून देतो. डोंट गो फॉर क्वेश्चन नंबर 1. आय विल एक्सप्लेन. सो अकॉर्डिंग टू रिएक्शन, या रिएक्शनचा जर आपण विचार केला तर पूर्ण रिएक्शनसाठी मी रेट कसं लिहिणार आहे? रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू मायनस डी बाय डी टी ऑफ N2 which is equal to minus 1 by 3 d by dt of H2 which is equal to plus 1 by 2 d by dt of NH3 okay. So आता disappearance N2 चा दिलाय तुम्हाला, that is this value is given to you, आणि rate of appearance of H2 काढायचा आहे. मग तुम्ही काय करणार? फक्त या दोघांना कम्पेअर करा. एक मिनिट, याची गरज पण नाही आपल्याला. सो या दोघांना जर आपण कम्पेअर करणार, आता आपण लिहिताना दोघं मायनस मायनस आहे, मग ते मायनस लिहायची गरज नाही आहे. आपण इक्वेशन डायरेक्टली असं लिहू शकतोय, डी बाय डी टी ऑफ N2 विच इज इक्वल टू 1 by 3 डी बाय डी टी ऑफ H2. सो याची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, दॅट इज 2.6 इंटू 10⁻⁻⁴. जी व्हॅल्यू ते दिली बघा आपल्याला, विच इज इक्वल टू 1/3 डी बाय डी टी ऑफ H2. सो कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला डी बाय डी टी ऑफ H2 मिळणार. डी बाय डी टी ऑफ H2 हे सगळं टर्म इकडे शिफ्ट होतील, मल्टिप्लाय होईल. अप्रॉक्सिमेटली आन्सर 7.8. 7.8 इंटू 10⁻⁻⁴. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 36. लेट मी चेक. It is going on. Question number 36 आपण सॉल्व करूया. Which of the following unit of rate constant for first order reaction if time is expressed in second? बघा, आपलं फर्स्ट ऑर्डरचं इक्वेशन काय आहे? K is equal to 2.303 upon T log to the base 10. A0 upon 80 घेतलं तरी चालेल, A0 upon 80 घेतलं तरी चालेल. शेवटी काय, हे दोघं कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे. कॉन्सन्ट्रेशन टर्म दोघींचा युनिट काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. मग उरलं फक्त काय? टाइम. आणि टाइम त्यांनी कशात एक्सप्रेस करायला लावलाय? टाइम आपल्याला एक्सप्रेस करायला लावलाय सेकंडमध्ये, म्हणजे हे 1/2 येणार. 1/2 म्हणजे आपल्याला फायनल युनिट काय मिळणार? पर सेकंड. वी गो विथ ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37. रिएक्शन गिवन बिलो फॉलोज फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स. हे रिएक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट ऑफ रिएक्शन इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O2 concentration of N2O2 which is equal to 0.05. ओके. रेट ऑफ रिएक्शन, रिएक्शनचा रेट तुम्हाला दिला आहे. रेट ऑफ रिएक्शन इज गिवन, रेट ऑफ रिएक्शन दॅट इज रेट इज इक्वल टू 1.5 इंटू 10⁻⁻⁶ जे दिलं आहे तुम्हाला. आता बघा, रिएक्शन कडे बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, म्हणजे आपण स्वतः इक्वेशन किंवा रेट लॉ बनवू शकतो. रेट इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O2. इथे फर्स्ट ऑर्डर सांगितले म्हणून इथे रेज टू पॉवर 1 असेल. जर इन केस त्यांनी सेकंड सांगितलं तर आपण पॉवर 2 घेतली असती. सो रेट इज गिवन टू यू 1.5 इंटू 10⁻⁻⁶ इज इक्वल टू K. कॉन्सन्ट्रेशन दिलंय तुम्हाला 0.05. दॅट्स इट. सो K इज इक्वल टू
1.5 इंटू 10⁻⁻6 अपॉन 0.05. जर आपण हे कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळणार विच इज इक्वल टू 3 इंटू 10⁻⁵. So for this question we go with the option D. We go with option B. Question number 38. एक मिनिट. ओके. क्वेश्चन नंबर 38 बघा काय दिलं. A certain zero order reaction has rate constant 0.025 molar per second. What will be the concentration of reactant A after 15 seconds if initial concentration is 0.50 molar? बघा, झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे त्यांनीच आपल्याला सांगितलंय आणि त्याचं तुम्हाला रेट कॉन्स्टंट दिलंय. रेट कॉन्स्टंट दिलेला आहे एक्झॅक्टली व्हॅल्यू ऑफ 0. दे गिवन द व्हॅल्यू ऑफ के. तुम्हाला के ची व्हॅल्यू दिली. व्हॉट विल द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आफ्टर टाइम टी. तुम्हाला 80 कॅल्क्युलेट करायला लावलंय त्यांनी. सो या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू. झिरो ऑर्डर साठी के चे इक्वेशन काय असतं? सो के इज इक्वल टू A0 minus 80 upon t. t इथं मेन्शन करू. So which is equal to 0.025 which is equal to 0.50 minus इथे 80 होतं, सॉरी, A0 minus 80. 80 तर आपल्याला काढायचं आहे अपॉन टाइम आपल्याला दिलाय 15 सेकंड. याला सिम्प्लिफाय करणार. सो 0.5 minus 80 is equal to 0.025 multiplied by 15. So 80 is equal to दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला एक्झॅक्टली आन्सर मिळतंय विच इज इक्वल टू 0.5 मायनस 80 दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण करणार. सो ती व्हॅल्यूचा डिफरन्स, हा, या दोघांचं आपण इथे व्हॅल्यू सॉल्व्ह करणार जे आपल्याला आन्सर येणार आहे विच इज इक्वल टू 0.5 मायनस हे राहायचं राऊंड गेलं तर विच इज इक्वल टू 0.025 मल्टिप्लाय बाय 15 विच इज इक्वल टू 0.375. दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण घेतलंय. सो 80 इथे मायनस आहे. आता हे सगळं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार कॅल्क्युलेशन करा. सो आपण जर हे पूर्णपणे सॉल्व्ह केलं, कॅल्क्युलेशन जर आपण केले हे व्यवस्थित प्रॉपरली, सो 80 इज इक्वल टू 0.5 मायनस 0.375. सो 80 ची आपल्याला व्हॅल्यू मिळणार 80 इज इक्वल टू 0.125. सो वी गो विथ ऑप्शन, या क्वेश्चनसाठी आपण ऑप्शन टिक करतोय. 38 नंबर ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, लेट्स. सो क्वेश्चन नंबर 39. The reaction A plus B gives product is second order in A. It is second order in A and first order in B. What is the rate law? बघा ना, एवढा साधा क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन नंबर 39. रिएक्शन ही सेकंड ऑर्डर आहे ना, सो रेट इज इक्वल टू के इंटू ए रेज टू पॉवर 2 होणार. का? कारण इट इज सेकंड ऑर्डर इन ए अँड फर्स्ट ऑर्डर इन बी. मग याची पॉवर 1 दाखवण्याची आवश्यकता नाहीये. सो झालं, हे आपलं आन्सर असणार आहे. सो क्वेश्चन नंबर 39 वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 40. First order reaction is 50% completed in 20 minutes. What is the rate constant of reaction? बघा, याच्यात आपण काही सॉल्व्ह करणार आहे. K इज इक्वल टू, इक्वेशन कसं असणार? K इज इक्वल टू 2.303 अपॉन T log to the base 10 A0 अपॉन 80. आता प्रत्येक वेळेस मला ते A0 80 असं सेपरेटली लिहायची गरज नाहीये. तुम्ही पण असं लिहायचं नाही कारण तुमचा वेळ वाचेल या गोष्टीमुळे. विच इज इक्वल टू, डायरेक्टली व्हॅल्यूज पुट करा. 2.303 अपॉन टी. टी तुम्हाला किती दिलाय? 50 लॉग टू द बेस 10 A0 अपॉन 80. सो A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण किती घेतो? 100 घेतो. A0 अपॉन 80 आफ्टर सम टाइम T. 50% कम्प्लिशन म्हणजे 50% रिमेनिंग. इथे आपण घेतोय 50.
सो इथे आपण सॉल्व करणारला 2.303 अपॉन 50 लॉग टू द बेस 10 हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर लॉग 2 येणार आणि लॉग 2 ची व्हॅल्यू किती असते डायरेक्टली इथे लिहितो मी 0.3010. सो आफ्टर डुईंग कॅल्क्युलेशन विल गेट द आन्सर विच इज इक्वल टू 1.386 multiplied by 10 raised to minus 2. So for this question, question number 40, we go with option C. Option C is correct. Next question, question number 41. A first order reaction takes 20 minutes for 30% completion. Calculate the half life of the reaction. Okay, आता याला सॉल्व करताना कसं सॉल्व करायला लागेल? सगळ्यात पहिल्यांदा आपण के कॅल्क्युलेट करून घेणार. सो के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी log to the base 10 a0 upon 80 a0 upon 80 okay, which is equal to 2.303 अपॉन टी ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे त्यांनी 40 ती आपण इथे पुट करतोय. log to the base 10 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपण घेतो 100. 80 म्हणजे काय करायचं आपल्याला 100 मायनस हे 30 करायचं असतं आपल्याला. ही व्हॅल्यू तुम्ही मायनस करा. सो आन्सर आपल्याला मिळते 70 ओके, विच इज इक्वल टू. आता या दोघांचा मी इथे रेशो घेतोय. त्या रेशोचा आन्सर आहे 0.05757 लॉग टू द बेस 10. 100 अपॉन 70 केलं तर आन्सर आहे 1.428 विच इज इक्वल टू 0.05757 मल्टिप्लाय बाय याची जर आपण व्हॅल्यू घेतली तर आपल्याला आन्सर मिळते लाईक दिस. ओके, लॉग याचा घेतला तर आणि दोघांचं प्रोडक्ट तुम्ही जर घेतलं तुम्हाला प्रोडक्टची व्हॅल्यू मिळते 0.0089. बट हे तुम्हाला काय मिळालं फक्त के मिळालं. आता या क्वेश्चनचा सेकंड हाफ म्हणजे आपण टी हाफ काढतोय. टी हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन के विच इज इक्वल टू 0.693 अपॉन के 0.0089. हे सगळं आपण सॉल्व केलं आपल्याला आन्सर मिळते 77.865 पर मिनिट. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. Next question, question number 42. The rate constant for zero order reaction is this much. If concentration of reactant after 25 seconds is this much, what is the initial concentration of reactant? Okay, चला आपल्याला इथे झिरो ऑर्डर रिॲक्शन दिली आहे. झिरो ऑर्डर साठी इक्वेशन कुठलं असतं? के इज इक्वल टू A0 मायनस 80 A0 मायनस 80 अपॉन टी. सो व्हॅल्यू पुट करा. के ची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. रेट कॉन्स्टंट इज धिस मच. के ची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली आहे 2 into 10 raised to minus 2 इज इक्वल टू A0 ची व्हॅल्यू काढायला विचारली. व्हॉट इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे A0 काढायचं आपल्याला मायनस 80 ची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड केली विच इज इक्वल टू 0.5 ते आपण ॲज इट इज मेन्शन केली अपॉन टाइम दिलाय 25 सेकंड. सो हे सिम्प्लिफाय करून आपण त्याला सॉल्व करणार. लेट सिम्प्लिफाय अँड सॉल्व इट. सो द आन्सर इज 50 into 10 raised to minus 2 which is equal to A0 minus 0.5. So A0 is equal to काय येणार? A0 is equal to 0.5 plus 0.5. बघा ही पॉवर मी शिफ्ट करून घेतली, डेसिमल इकडे शिफ्ट केले, आन्सर झाला 0.5 आणि हे मायनस त्या साईडला गेलं प्लस 0.5 plus 0.5 आन्सर इज इक्वल टू exactly 1. So for this question we go with option D. Next question, question number 43. The slope of graph log of 80 versus t for the first order reaction is minus 2.5 into 10 raised to minus 3. The rate constant for the reaction is. बघा हा जो क्वेश्चन आहे ग्राफ बेस्ड क्वेश्चन आहे आणि जेव्हा आपण असा ग्राफ प्लॉट करत असतो, जेव्हा आपण असा ग्राफ प्लॉट करतोय दॅट इज ग्राफ ऑफ लॉग ऑफ 80 वर्सेस टी आपण मेन्शन करतोय. लॉग ऑफ 80 वर्सेस टी आपण मेन्शन करतोय आणि या प्लॉट जर आपण इथे केला याची एक लाईन आपल्याला मिळणार स्ट्रेट लाईन आणि त्याचा स्लोप तुम्हाला दिला आहे. त्याचा स्लोप जो असणार आहे तो असणार आहे इथे आपण मेन्शन करतो स्लोप इज इक्वल टू मायनस के अपॉन 2.303 असं आपण इक्वेशन मेन्शन करतो फॉर स्लोप, बरोबर की नाही. सो या इक्वेशन वरनं आपल्याला फक्त स्लोप कामाचा आहे. सो आपल्याला इक्वेशन ते मेन्शन करायचं आहे स्लोप इज इक्वल टू मायनस के अपॉन 2.303.
स्लोपची व्हॅल्यू आपल्याला दिली त्यांनी विच इज इक्वल टू -2.5 इंटू 10⁻³ multiply by 2.303 is equal to k. So k is equal to 5.757 into 10⁻³ okay. So for this question we go with option that is option D. Option D is correct. Next question, question number 44. The slope of, again there I think same question hai na, same as question hai. So this is repeated question. Option D is correct. Next question, question number 45. First order reaction A gives B takes 100 minutes for its 90% completion. What is the rate constant of reaction? What is the rate constant of reaction? बघा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन सांगितली त्यांनी. सो K is equal to 2.303 upon T log to the base 10 A0 upon 80. A0 upon 80. Okay, which is equal to 2.303 upon time दिलाय 100 log to the base 10 A0 which is initial concentration की जे असतं 100 upon 80 म्हणजे या 100 मधून 90 ला मायनस करा तुम्हाला इथे व्हॅल्यू मिळणार 10. सो विच इज इक्वल टू 2.303 अपॉन 100 जर आपण सॉल्व्ह केलं आपल्याला आन्सर मिळत आहे 0.02303 मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ 10 असतं 1 उरला आन्सर फक्त किती 0.02303. दिस इज अवर आन्सर. गो विथ ऑप्शन बी. ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 46. 0.0210 molar solution of N2O5 is allowed to decompose at 43 degrees Celsius. How long it will take to reduce 0.0150. हे इनिशियल दिलंय, हे रिड्यूस करून म्हणजे फायनल दिलंय. के ची व्हॅल्यू गिवन आहे तुम्हाला. सो अकॉर्डिंग टू what we can use. So k is equal to 2.303 upon k upon t log to the base 10 A0 upon 80 which is equal to 2.303 upon t ची व्हॅल्यू आपल्याला दिली. where is that t, sorry t तर आपल्याला काढायचं आहे. how long it will take, t आपल्याला काढायचं आहे. t is our target. log to the base 10 A0 upon 80. A0 initial concentration आहे 0.021, फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे 0.015 आणि ते के ची व्हॅल्यू दिली तुम्हाला 6 into 10⁻⁴. सो आफ्टर डुईंग ऑल कॅल्क्युलेशन विल गेट द व्हॅल्यू ऑफ टी. जर आपण प्रॉपरली कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला टी ची इथे आन्सर मिळणार आहे विच इज 560. मी हे सॉल्व्ह केलं तर म्हणून डायरेक्टली सॉल्व्ह करतोय. तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करा. विच इज इक्वल टू 560 सेकंड. आपल्याला याचा आन्सर किती मिळत आहे 560 सेकंड. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. The first order reaction A gives B is the rate of first order reaction is this much. Initial concentration दिलाय 0.3. What is the rate constant of the reaction? Reaction चा rate constant काढायचा आहे. सो या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना आपण रेट तयार करणार. फर्स्ट ऑर्डर सांगितल्यामुळे आपण असं लिहू शकतोय रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. या केसमध्ये तुम्हाला रेटची व्हॅल्यू दिली विच इज इक्वल टू 6.3 इंटू 10⁻⁶ विच इज इक्वल टू के काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलंय 0.3. सो के इज इक्वल टू, आता कॅल्क्युलेशन करणार आपण 6.3 इंटू 10⁻⁶ अपॉन 0.3. once we do all calculation, value of k is 21 into 10⁻⁶, which is equal to 2.1 into 10⁻⁵. So for this question we go with option B. And last question, for zero order reaction, when concentration of A at time t is plotted against t, आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. कोणाच्या वर्सेस कुठला ग्राफ आहे 80 वर्सेस टाइम दॅट इज टी असा हा ग्राफ आहे. द स्लोप ऑफ स्ट्रेट लाईन ऑब्टेन इज इक्वल टू, आपण जर हा जो ग्राफ आपण बघितला तर या केसमध्ये जर आपण इथे प्लॉट असं ड्रॉ केलाय तर बघा आता हे आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये बघू. झिरो ऑर्डरचं इक्वेशन काय असतं, के इज इक्वल टू A0
मायनस 80, हे लाईन अशी काढली ते एक्सप्लेन करतो मी, मायनस 80 अपॉन टी. सो याला मॉडिफाय करतोय आपण या इक्वेशनला, A0 मायनस 80 विच इज इक्वल टू KT. सो याला थोडं रिअरेंज करतोय आपण. सो 80 इज इक्वल टू मायनस KT प्लस A0. आता हे जे इक्वेशन आहे ना, या इक्वेशनला आपण कंपॅरिझन करणार कोणासोबत, y इज इक्वल टू mx प्लस c सोबत, जेणेकरून आपल्याला स्लोप किती मिळणार, स्लोप आपल्याला मिळणार, सॉरी c ची व्हॅल्यू किती मिळणार, दिस इज A0. इथे हा जो काही इथे मायनस के मेन्शन करतोय, x ची व्हॅल्यू t आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे 80. या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला स्लोप किती मिळणार आहे, स्लोपची काय व्हॅल्यू मिळणार आहे, स्लोप म्हणजे काय इथला m ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, मायनस के मिळते. सो हा जो काही इथला स्लोप असणार आहे, जो काही स्लोप आपण ते मेन्शन करतोय, स्लोपची व्हॅल्यू असणार आहे मायनस के. सो आपल्याला टिक करायचं आहे मायनस केला. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन ए. चला, दिस इज द एंड ऑफ दिस चॅप्टर.